शेतामध्ये पाऊस जास्त झाल्यामुळे या ठिकाणी 7 ते 8 दिवस झाले पाऊस चालू होता. त्या पावसामुळे आपल्या शेतामध्ये जे कपाशीची झाडं आहेत ते बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी सुकून गेले. मित्रांनो, बरेच झाडं सुकून पण गेले आणि या ठिकाणी झाडं वाळून पण गेले. मी तुम्हाला एकदा व्हिडिओमध्ये दाखवतो की माझ्या प्लॉटमध्ये जे झाडं आहे ते झाडाचा प्रकार या ठिकाणी काय झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी झाडं वाळून गेले, पूर्ण झाडाचा पाला या ठिकाणी गळून गेला आहे. हे नेमकं कशामुळे होतं आहे आणि याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे की जेणेकरून आपले या ठिकाणी झाडं बसणार नाहीत, झाडं वाळणार नाहीत, झाडं सुकणार नाहीत. याच्यासाठी काय करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, मी विनोद सनांचे स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि सर्व शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून ज्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये हे कपाशी झाडं सुकून चालले, नेमका त्यांचा भरपूर फायदा या ठिकाणी व्हायला पाहिजे. चला, तुम्हाला एकदा शेतामधली जे झाडं आहेत ते झाडं या ठिकाणी दाखवतो आणि पुढची माहिती तुम्हाला देतो. शेतकरी मित्रांनो, बघा, तुम्हाला पूर्ण कपाशी या ठिकाणी मी दाखवत आहे. हे बघा, या शेतामध्ये हा जवळपास 5 एकराचा प्लॉट आहे आणि या 5 एकराच्या प्लॉटमध्ये मी तुम्हाला संपूर्ण कपाशी या ठिकाणी दाखवतो आहे. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी पाऊस बराच दिवस झाले पाऊस चालू आहे. तर या पावसामुळे जे झाडं सुकून गेलेले आहेत त्याचं आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. हे बघा, आता मी तुम्हाला जे झाडं सुकलेले आहेत ते झाडे या ठिकाणी दाखवतो. मित्रांनो, बघा, आता हे जे झाड आहे हे झाड शेंड्यापासून या ठिकाणी सुकून गेलेलं आहे. बघा, शेंड्यापासून तर पूर्ण मुळापर्यंत या ठिकाणी हे झाड सुकून गेलेलं आहे. आणि बघा, आता मी तुम्हाला दुसरं झाड या ठिकाणी दाखवतो आहे. हे बघा, आता हे जे झाड आहे मित्रांनो, ह्या झाडाचा अक्षरशः ह्या झाडाचा पूर्ण शेंडा या ठिकाणी वाळून गेलेला आहे. हे बघा, पूर्ण झाड या ठिकाणी कामातून गेलेलं आहे. आणि खाली जमीन बघा, या ठिकाणी पाऊस जास्त झाल्यामुळे या ठिकाणी झाडाची अवस्था झालेली आहे. हे बघा, त्याच्या शेजारी झाड बघा, आता हे झाड पण त्याच रंगामध्ये आहे. याचा हा एक खालचे पाला वाहून गेला आहे आणि याचा शेंडा या ठिकाणी सुकून गेलेला आहे. याच्या शेजारील झाड बघा, हे बघा, याचा पण शेंडा या ठिकाणी पूर्ण कामातून गेलेला आहे. शेतकरी मित्रांनो, असे माझ्या प्लॉटमध्ये बरेच झाडं या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो आहे. हे बघा, आता ह्या झाडाचा आणि त्या झाडाचा काहीच अंतर नाही. बघा, झाडाचं खोड पण चांगलं आहे, आम्ही मेहनत पण चांगली केली आहे, परंतु या ठिकाणी हे झाडे जे बसत आहे त्याचं मागचं कारण आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. बघा, आता इकडं ते बघा, तिकडे पण तुम्हाला समोर मी दाखवतो आहे ते पण झाड या ठिकाणी तसं झालं आहे. इकडे बघा, हे बघा, इकडे पण या ठिकाणी तोच परिणाम झाला आहे. असं बऱ्याच ठिकाणी मित्रांनो या माझ्या शेतामध्ये हा प्रॉब्लेम आलेला आहे. हे बघा, आणि परत चला पुढे. बघा, आता हे झाड म्हणजे पूर्णच कामातून गेलं आहे. ह्या झाडाला ना पाला हिरवा राहिला, ना हे झाड कामातून राहिलं, हे पूर्ण झाड कामातून गेलं. हे बघा, हे झाड आता काहीच कामात येणार नाही. आणि सध्या जे झाडाची जे कंडिशन आहे, आता हे जे मी तुम्हाला झाडं दाखवली तर हे झाडं पूर्ण या ठिकाणी कामातून गेलेले आहे. हे झाड आपल्या हातात येणार नाही. परंतु आता जे झाडं या ठिकाणी बरे आहेत, आता हे बघा, मी तुम्हाला हे झाड दाखवतो. आता ह्या ज्या झाडाचा शेंडा आहे हा नेमकाच या ठिकाणी सुकून गेलेला आहे. तर याच्यावरती आपल्याला लवकरात लवकर जे उपाय आहे ते उपाय या ठिकाणी आपल्याला करायचे. हे बघा, अशाच बरेच झाडं या ठिकाणी बशाच्या रंगामध्ये आहे. तर आपल्याला या ठिकाणी कोणती फवारणी करायची, कोणतं औषध घ्यायचं आहे, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. मित्रांनो, कपाशी तुम्ही पाहिली, कपाशीमध्ये बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी हे झाडं बसून गेले. शेतकरी मित्रांनो, याचा उपाय आपल्याला लवकरात लवकर या ठिकाणी करायचा आहे. कारण मी तुम्हाला माझ्या शेतामध्ये पूर्ण कपाशी या ठिकाणी दाखवली. कपाशीच्या जागोजागी असे बरेच झाडं या ठिकाणी आपल्याला बसताना दिसत आहे. मित्रांनो, झाड सुकलं म्हणजे ते कामातून गेलं, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. आता याच्यासाठी आपल्याला लवकरात लवकर काय नियोजन करायचं आहे, कोणती औषध फवारणी करायची आहे, हे माहिती तुम्हाला आता अत्यंत देणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ स्किप करू नका. हा तुमच्या कामाचा व्हिडिओ मित्रांनो. तर चला, आता आपण एकदा हे संपूर्ण माहिती जाणून घेऊ. शेतकरी मित्रांनो, बघा, जेव्हा जास्त पावसामुळे जमिनीत हवा खेळती राहत नाही आणि वाफ राहत नाही आणि मुळांना ऑक्सिजन मिळत नाही, तेव्हा कपाशीचे झाडे अन्नद्रव्यामुळे शोषून घेणे बंद करतात.
परिणामी काय होतं बघा, झाड सुकून जातं आणि पाने लाल किंवा पिवळे पडतात. शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपल्या शेतामध्ये पावसामुळे जमिनीमध्ये हवा खेळत नाही आणि वाफ राहत नाही, तेव्हा आपल्या कपाशीची जी मुळं असतात त्या मुळांना या ठिकाणी पाहिजे त्याचा ऑक्सिजन मिळत नाही. त्याच्यामुळे आपल्या कपाशीचे जे झाडं असतात ते या ठिकाणी लाल किंवा पिवळे पडून जातात किंवा या ठिकाणी पूर्ण झाड वाळून जातं. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला नेमकं कोणत्या औषधी फवारणी करायची याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो बघा, झाडाच्या बुडाभोवती वाफेतील मोकळी हवा जाऊन बुरशी विषाणूचा प्रादुर्भाव जास्त होतो. शेतकरी मित्रांनो, आपल्या झाडाच्या बुडाखाली ह्या विषाणूचा प्रादुर्भाव जास्त होतो. हे अगदी 100% बरोबर आहे. त्यासाठी खालीलप्रमाणे आळवणी आपल्याला या ठिकाणी करावी लागते. तर बघा, आळवणीसाठी औषधाचे प्रमाण 15 ते 20 लिटर पंपासाठी कॉपर ॲक्सोलाइटेड ब्लू क्लॉपर 50 ग्राम बुरशीनाशक म्हणून होमिक ॲसिड 85% 30 ते 50 ग्राम मिली मुळाची ताकद आणि नवी मुळे फोडण्यासाठी. तसेच 100 ग्राम युरिया झाडाला तत्काळ ताकद येण्यासाठी आणि गॅसेस 2 टॅबलेट प्रति पंप. शेतकरी मित्रांनो, पंपाचे नोजल काढून प्रत्येक सुकणाऱ्या झाडाच्या बुडाशी 80 ते 100 मिली द्रावण ओतावे. आवळणी करावी. त्याआधी झाडाच्या बुडाभोवती माती लावून पायाने नीट दाबून घ्यावे. नंतर आळवणी करायची आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्या जे पंपाचे नोजल असते ते नोजल काढून प्रत्येक सुकणाऱ्या झाडाच्या बुडाशी 80 ते 100 मिली द्राव्य ओतावे आणि चांगलं पायाने नीट दाबून घ्यावे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लवकर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा, जेणेकरून सर्व शेतकरी बांधवापर्यंत ही माहिती पोहोचायला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.